पॉलिटिकल ओरिएंटेडची पहिली सुरुवात कुठून करायची असेल तर तमाम नेत्यांनी नीट ऐकलं पाहिजे. जो शांतपणे चांगलं ऐकू शकतो तो अप्रतिम बोलू शकतो. हिअरिंग कॅपॅसिटी राजकारणात तो वाढवलीच पाहिजे. अरे बाबा, तो जे बोलतोय त्यापेक्षा जे बोलत नाही ते ऐक ना, ते ऐकलं पाहिजे. ते ऐकलं तर मग त्याला नीट नंतर बोलता येतं. माझा अभ्यास आहे आणि आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट, वक्ता हा प्रयत्नांनी, विशेष प्रयत्नांनी आणि विशेष प्रयोगाने निर्माण होऊ शकतो. मी तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही वक्ते व्हाल, पण प्रभावी वक्ते व्हायचं असेल बस अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तुम्ही त्याला हे नक्कीच कळलं पाहिजे की ज्या ऑडियन्स समोर मी बोलायला चाललो तो कुठल्या स्केलवरचा आहे, कुठल्या ग्राफवरचा आहे, त्याचं स्टेटस काय, त्याचा IQ काय, याचं ज्ञान हे कोण्या नेत्याला नसलं तरी चालतं, पण राजकीय पक्षाच्या नेत्याला असलंच पाहिजे. खूप वेळा लोकांमध्ये धारणा आहे की राजकीय आवाज हा जन्मजात असावा लागतो. असं नाहीये. राजकीय आवाज हा प्रयत्नाने विकसित केला जाऊ शकतो. लोकांनी केलाय. भाषणाचा जो परिणाम मगाशी म्हटलं 38% परिणाम हा आवाजाचा आहे. व्हॉइस कल्चर अप्रतिम वक्ता आहे. खूप डोक्यात विषय आहे. जर वयाच्या 55-60व्या वर्षी 50,000च्या ऑडियन्सच्या समोर तो जर बोलूच शकत नसेल का, कारण थकलाय, त्याची बुद्धी धावते गतीने, त्याचं मन धावतं गतीने, पण त्याचं शरीर जर सोबत धावणार नसेल तर तो यश नाही. लोक अटल बिहारी वाजपेयींच्या पॉज बद्दल म्हणतात, हिंदुस्तान के तरुणाई और देश के पुरुषार्थ को मैं बताने आया हूं. ते मैं अप्रतिम वक्तृत्व, फ्लो, शब्दाची फेक, ह्याच्या बरोबरीने पॉज. ते म्हणतात माणसाला कुठं बोलता आलं पाहिजे हे जसं कळतं तसं माणसाला कुठं थांबता आलं पाहिजे हे पण कळलं पाहिजे. अप्रतिम राजकीय वक्तृत्व याचा जर निचोड काढायचा असेल, ॲब्स्ट्रॅक्ट इसका निकालना है. मी खूप वेळा असं म्हणतो की अप्रतिम राजकीय वक्तृत्व कुठलं आणि कोणाचं. तुम्ही महात्मा गांधींची भाषणं ऐकलीत का? ऐका. काय भाषण आहे, कुठंच बसत नाही, देश वेडा केला. सावरकरांचं भाषण ऐका, बारीक. मी तुम्हाला खरं सांगतो, कथनी और करनी में अंतर यदि कम है तो वो भाषण सबसे अच्छा. नाही त्याची आग्रह धरून चालले आहेत. आणि त्याच्यापेक्षा वाईट, या देशाला चांगला इंजिनियर पाहिजे, तुमचं कॉलेज. या देशाला चांगला डॉक्टर पाहिजे, मेडिकल कॉलेज. या देशाला चांगला शिक्षक पाहिजे, BEd कॉलेज आहे. आणि आता परवाच्या दिवशी मी पुण्यामध्ये एक बातमी वाचली, चांगला चौकीदार पाहिजे असल्यास कोर्स उपलब्ध आहे. म्हणजे सोसायट्यांच्या चौकीदाराचा कोर्स आहे, पण देशाचा चौकीदार कसा नेमावा याचा कोर्स उपलब्ध नाही. आपण जे शिकलो ना 10व्या वर्गात 8व्या वर्गात, प्रत्येक पुस्तकावर एक पान होतं, पहिलं पान. कुठलं? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझं प्रेम आहे, या देशातील समृद्धतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. तुम्ही सगळे इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहात, तुमच्या करिक्युलमच्या पुस्तकावर हे पान आहे का? नाहीये. कुठे गेलं पान? कोणी उडवलं पान? का उडवलं? हाऊ दे डेअर टू डू लाईक दिस? आणि मला त्याच्यापेक्षा गंमत वाटली की पहिली ते 10वी पान होतं. म्हणजे मला खूप उशिरा आयुष्यामध्ये कळलं की A+B ब्रॅकेट स्क्वेअर शिकायचं कशासाठी? पहिल्या पानासाठी. हा भूगोल शिकायचा कशासाठी? पहिल्या पानासाठी. केमिस्ट्री शिकायचं कशासाठी? पहिल्या पानासाठी. पण पान गायब. अ मीनिंगफुल लाईफ इज ए सायंटिफिक डेफिनेशन ऑफ ए करिअर. ज्या जगण्याला काही अर्थ आहे, ज्या जगण्यात एक आनंद आहे. ओशोंचं एक फार सुंदर वाक्य, आणि ते वाक्य नक्की ऐका शांतपणे.
ते असं म्हणतात की मुकाम को पाने के हड़बड़ाहट में राही पथ पे चलने का आनंद भूल चुका है. मुकाम को पाने के हड़बड़ाहट में हे जे करियर आणि हे मिळवलंच पाहिजे असं बनलंच पाहिजे. मुकाम को पाने के हड़बड़ाहट में राही जे चालणारा माणूस, प्रवासी माणूस पथ पे चलने का आनंद भूल चुका है. और जो राही पथ पे चलने का आनंद नहीं ले सकता वो मुकाम को पाने का आनंद क्या खाक ले. जर एखाद्या गढूळ पाण्याच्या कोपऱ्यावरती तुरटीने उभं राहायचं आणि गढूळ पाण्याला म्हणायचं तू शुद्ध हो, तू शुद्ध हो, तू शुद्ध हो. जर गढूळ पाणी शुद्ध करायचं असेल तर तुरटीला पाण्यात फिरावंच लागेल. जी गोष्ट सुधरवायची असते ना त्याच्यावर पहिले प्रेम करावं लागतं. आणि मित्र, मला तुम्ही मित्राच म्हणून तुम्हाला शेअर करतो, मित्रांच्या दोषांवर प्रेम केलं पाहिजे, तेव्हा त्याच्या गुणांना न्याय देता येतो.